आज आपण अगदी झटपट तयार होणारा डाएटचा चिवडा म्हणजेच हेल्दी चिवडा पाहणार आहोत. अगदी 10 मिनिटाच्या आत तयार होणारा हा चिवडा आहे. जे आपण भाजके पोहे असतात ना, त्या पोह्याचा चिवडा बनवणार आहोत. अगोदर हे जे पोहे आहे ना, स्वच्छ मी गाळून साफ करून घेतलेले आहेत. आता आपण ते भाजून घेऊया. कोरडे भाजून घ्यायचे आहेत, तेल न टाकताच व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहेत. हे भाजके पोहे म्हणजे अगोदर भाजलेले वगैरे असतात, पण तरीही व्यवस्थित भाजून त्याच्यामध्ये जे मॉइश्चर असतं ना, ते निघून जातं आणि एकदम छान कडक असे भरपूर दिवस तो चिवडा टिकतो. त्यामुळे अगोदर भाजून घ्यायचे आहे. आता व्यवस्थित ते पोहे भाजून झाल्याच्या नंतर आपण काढून घेऊया. कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये शेंगदाणे आपण तळून घेऊया. छान खरपूस शेंगदाणे तळले ना की त्या मुरमुऱ्यावर म्हणजे त्या पोह्यांवर आपण टाकून घेऊ. कुणी मुरमुरे म्हणतं, कुणी पोहे म्हणतं. बघा, मी 2च चमचे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. त्यामध्ये जिरे, हिंग आणि मोहरी टाकलेली आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे. त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या होत्या, त्या टाकलेल्या आहेत. आता आपण व्यवस्थित परतून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये आपण थोडेसे काजू टाकून घेऊ. काजू शेवटी टाकायचे, कारण लगेच करपतात ना, त्यामुळे. ते व्यवस्थित छान खरपूस भाजले का त्यामध्ये अगदी थोडीशी चिमूटभर साखर टाकायची आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल, पण बऱ्याच जणांना आवडते. आता ही जी फोडणी आहे ना, आपण पोह्यांवर टाकून घेतलेली आहे आणि त्यावरती चवीप्रमाणे आपण मीठ टाकलेलं आहे. बघा किती साधा आणि सोपा चिवडा आहे. जास्त वेळ लागत नाही, 10 मिनिटाच्या आत तयार होतो आणि चवीला पण एकदम परफेक्ट आहे. वरतून मी थोडासा चाट मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी शेव टाकलेली आहे. यामुळे चव अगदी छान मस्त अशी येते. नक्की ट्राय करून बघा. तुम्ही जर डाएटवर असाल किंवा आपण प्रवासामध्ये वगैरे जातो ना, त्यासाठी हा एकदम उत्तम पर्याय आहे. भरपूर दिवस हा चिवडा टिकतो आणि खायला पण एकदम छान चविष्ट असा लागतो. एकदम मस्त झालेला आहे, तुम्ही बघू शकता. पोहे तळून चिवडा बनवण्यापेक्षा हा चिवडा भाजून एकदम भारी लागतो. तुम्ही याप्रमाणे सेम मुरमुऱ्याचा सुद्धा करू शकता. एकदम भारी असा छान लागतो. ही जी चिवड्याची रेसिपी आहे ना, ती अगदी 10 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. जास्त वेळ नाही लागत आणि हेल्दी पण आहे. 4 वाजताचं आपण छोटी मोठी भूक लागते किंवा लहान मुलांसाठी अगदी योग्य हा पर्याय आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब